मुस्लिम आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे। सरकारने कास्ट व्हेरिफिकेशनची प्रोसेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, पण प्रत्यक्षात हे आरक्षण आधीपासून लागू नव्हते। याचा अर्थ काय? सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम्सला सरकार आणि सेमी गव्हर्नमेंट जॉब्स तसेच 5% शिक्षणात जे आरक्षण मिळालं होतं ते अधिकृतपणे मागे घेण्यात आलं आहे। हे आरक्षण प्रथम 2014 मध्ये एनसीपी आणि काँग्रेसची जी सरकार होती त्यांनी SEBC म्हणजेच सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास कॅटेगरी अंतर्गत हे GR पास केलं होतं। मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% रिझर्वेशन देण्याची घोषणा जाहीर करण्यात आली होती। मुस्लिम आरक्षणासाठी सचार कमिशनचा संदर्भ देण्यात आला होता आणि हे फक्त ऑर्डिनन्स द्वारे देण्यात आलं होतं। निवडणुकानंतर सरकार बदलले आणि तो ऑर्डिनन्स 23 डिसेंबर 2014 रोजी लॅप्स झाला। बॉम्बे हायकोर्ट मध्ये यावर चॅलेंज करण्यात आलं होतं आणि जॉब साठी जे 5% रिझर्वेशन देण्यात आलं होतं ते कोर्टाने रद्द केलं होतं आणि त्यांनी जे शिक्षणासाठी जे रिझर्वेशन आहेत त्यांनी सांगितलं होतं की काही प्रमाणात त्यांना परवानगी मिळाली होती, पण ऑर्डिनन्स संपल्यामुळे शिक्षणात ही प्रत्यक्षात ते लागू झाले नाही। आता 17 फेब्रुवारी 2026 च्या गव्हर्नमेंट ऑर्डर नुसार 2014 ते 2015 मधील सर्व GR आणि सर्टिफिकेट प्रोसेस पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे। अपोजिशनने सरकारवरती टीका केली आहे तर सत्ताधाऱ्यांनी सांगितलं आहे की हे टेक्निकल क्लिअरिटी आहे आणि आम्ही बॅकवर्ड कम्युनिटीजचे पूर्ण आरक्षण रिस्टोर केले आहेत। पण मोठा प्रश्न तोच आहे की मुस्लिम समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा संपला का की पुन्हा नवीन कायदा येणार आहे? राज्यातील राजकारणात हा विषय पुन्हा तापण्याची शक्यता नाकारता येत नाही।